Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। पुण्यातल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणाला आठवडा पण पूर्ण होत नाही तोपर्यंत तोच सेम पॅटर्न म्हणजे वर्चस्व आणि भाईगिरीतून पनवेलच्या खुटारी गावात घटना घडली आहे। गळ्यात सोन्याच्या साकड्या, हातात बंदूक आणि चकचकीत 4-5 गाड्या, यामध्ये आरोपी येतात, तलवार हॉकी स्टिकने हल्ला करतात। पनवेलमध्ये कुख्यात गँगस्टर राजकुमार म्हात्रेवर कोणी हल्ला केला, हल्ल्याचं कारण काय, राजकुमार म्हात्रेची हिस्ट्री काय सांगते आणि ज्यांनी हल्ला केला ते आरोपी कोण आणि त्यांची कुंडली काय, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक। पनवेलजवळ खुटारी नावाचं गाव आहे। या गावात 5 सप्टेंबरच्या दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जनावरांच्या गोट्याजवळ 3-4 चकचकीत गाड्यांमधून लोक येतात। गळ्यात चेन असलेले हे लोक गाडीतून खाली उतरतात, गोठ्याजवळ असलेल्या राजकुमार म्हात्रेवर हल्ला करतात। आता हल्ला कोण करतात तर अनिकेत म्हात्रे आणि त्याचे अन्य साथीदार। अनिकेत म्हात्रे हा पनवेल भागात गोल्डन मॅन म्हणून ओळखला जातो। त्याची ओळख म्हणजे महागड्या गाड्या आणि किलोभर अंगावरती सोनं, हा सर्व प्रकार वर्चस्वातून घडला असल्याची आता माहिती आहे। जेव्हा हल्ला घडला तेव्हा अनिकेत म्हात्रे म्हणाला की तू मोठा भाई आहे का, तेव्हा त्यांनी रिव्हॉल्वर काढली, हवेमध्ये राऊंड केले, फायर केले आणि त्यानंतर हल्ला सुरू झाला। बरं, आता ज्या राजकुमार म्हात्रेवर हल्ला करण्यात आला आहे तो राजकुमार म्हात्रे हा 4 वर्षापूर्वी जेलमधून बाहेर आलेला आहे। कामोट्यात एका बिल्डरची हत्या केल्याप्रकरणी तो तुरुंगात होता। राजकुमार म्हात्रे हा बांधकाम साहित्य पुरवठा खंडणी प्रकारासाठी ओळखला जातो। राजकुमार म्हात्रेच्या सोशल मीडिया अकाउंट जर बघितलं तर त्यात त्याने मेंशन केले कि दुनिया में 2 तरह के लोग फेमस है, एक कलाकार जिसे लेने के लिए कार आती है और दूसरा गुनेगार जिसे लेने के लिए सरकार आती है। राजकुमार म्हात्रेचं बॅकग्राऊंड हे राजकीय असून त्याचा भाऊ भास्कर म्हात्रेनं पनवेल महानगरपालिकेची निवडणूक लढवली असून तो सध्या पनवेलचा भाजपचा सचिव आहे। राजकुमारवर कल्याण, पनवेल या पोलिसांमध्ये गंभीर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। राजकुमारवर जो हल्ला झाला त्यामध्ये तो जखमी असून रुग्णालयात त्याच्यावरती उपचार देखील आता सुरू आहेत। आता ज्याने हल्ला केलाय तो अनिकेत म्हात्रे, त्याची सर्व कुंडली पाहिली तर त्याचं पण सगळं बॅकग्राऊंड हे गुन्हेगारीचंच आहे। कळंबोली, पनवेलमध्ये खंडणी, दहशत माजवल्या प्रकरणी विविध गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। आता अनिकेत म्हात्रे म्हणजे ज्याने हल्ला केलाय तो आणि राजकुमार म्हात्रे ज्याच्यावर हल्ला झालाय तो, दोघांमध्ये राजकीय वाद असून त्यांनी एकमेकांविरोधात निवडणूक देखील लढवलेली आहे। तसेच तू मोठा भाई की मी मोठा भाई म्हणून त्यांच्या सतत वर्चस्वाची लढाई असते। आता राजकुमार म्हात्रेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत म्हात्रेसह इतर 10 जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। आता तू मोठा भाई का मी मोठा भाई म्हणत हवेत गोळीबार अनिकेत म्हात्रेनं केला आणि राजकुमार म्हात्रेवरती हल्ला केला। आता पोलिसांचा या प्रकरणात तपास सुरू आहे, पण खंडणी, भाईगिरी आणि त्यातून होत जाणारे हे प्रकार असेच घडत जाणार आहेत जोपर्यंत कायद्याचा वचक राहत नाही तोपर्यंत। बाकी तुम्हाला या विषयावरती काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया ह्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। बाकी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।